आता 2 पेक्षा अधिक मुलं होणं तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतं का? नक्की काय सांगतो सरकारचा हा पॉप्युलेशन कंट्रोल कायदा? 2019 मध्ये संसदेत मांडलं गेलं पॉप्युलेशन रेग्युलेशन बिल. यामध्ये सुचवलेली एक महत्वाची बाब म्हणजे 2 अपत्य धोरण, 2 चाइल्ड पॉलिसी. नियम असा आहे की 2 पेक्षा जास्ती मुलं झाली तर सरकारी नोकऱ्या, सवलती आणि निवडणूक लढवणं याकरता पूर्ण बंदी. पण यावर खूप टीका झाली. गरीब आणि ग्रामीण लोकसंख्येवर अन्याय होईल असा तर्क लावला गेला आणि बिल मागे घेण्यात आलं. 2019 मध्ये त्यावेळचे खासदार संजीव बाल्यान यांनी वक्तव्य केले होते की भारतातील बहुतेक समस्यांचं मूळ कारण म्हणजे लोकसंख्येची अनियंत्रित वाढ. पुढे एप्रिल 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला. एकीकडे चीनची 1 चाइल्ड पॉलिसी त्यांच्यावरच बेतली. तिथे वयस्कर लोकांची संख्या वाढली आणि तरुणांची लोकसंख्या कमी झाली. या उलट भारताचा फर्टिलिटी रेट आपोआप स्थिर होऊ लागला. भारतात स्वातंत्र्यापासून 1976च्या इमर्जन्सी काळातील कॉन्ट्रोवर्शियल नसबंदी, विविध राज्यात राबवलेले 2 अपत्य धोरण, 1952 पासून सुरू झालेल्या कुटुंब नियोजन योजना असे बरेच प्रयत्न लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केले गेले. पण सध्या शहरांमधलं वाढत असलेलं ट्रॅफिक आणि ट्रेनमधली गर्दी पाहून लोकसंख्या झपाट्याने वाढतेय की सरकारी यंत्रणा जास्त ढासळतेय हा प्रश्न पडतोय. पण नोकरीच्या भरतीसाठी 1000 जागा असतील आणि 1 लाख फॉर्म आले तर 99,000 लोकांचं काय होईल? बेरोजगार. भारताने लोकसंख्या नियंत्रणासाठी 2 चाइल्ड पॉलिसी लागू केली पाहिजे का, की दुसरं काय केलं पाहिजे? आम्हाला कॉमेंट्समध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला फॉलो करा.